हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मॉर्निंगला मी ब्रेकफास्टची तयारी करून ठेवणार आहे. मी आता सोहम गेला जिमला. मी म्हटलं आता मला योगा जॉईन करायचा आहे. 6:15 झालेले आहेत, त्यामुळे भाज्या कापून ठेवलेत आणि हे ठेवले बघा पाण्यामध्ये. कांदापात फ्रेश राहते. एक गाजर आहे माझ्याकडे, छोटी इथं किसणी आहे आणि किसून घेणार आहे. आणि परवा जे स्प्राउट्स केले होते ना मुगाचे, ते तुम्ही बघू शकता केवढे भारी झाले. इतके मस्त त्याला स्प्राउट्स आलेत ना, लांब लांब अगदी. योगा चालू झालाय, त्यामुळे मी योगा करते आधी. कम्प्युटरवर लावलंय, टीव्हीवरती कास्ट नाही. सोमने कसं तरी कम्प्युटरवर कास्ट करून दिले मला यूट्यूबला. सगळी मी भाज्या घेतलेल्या आहेत. मेथी आहे, कांदापात आहे, हा कांदा आहे, हा कोबी आहे. सगळे मिक्स करून घेऊया. आणि हे गाजर, आता आपण याच्यात आधी मसाले घालून घेऊया. मीठ, हळद, थोडासा गरम मसाला, धने पावडर, हा जरासा गोडा मसाला आहे. इथे मसाले नाहीत ना माझ्याकडे. आणि पांढरे तीळ पण मी इथे ठेवून गेले बघा, हे सोहमसाठी. तो काय वापरत नाही, लागतात म्हटलं कधीतरी काही पण आलं करायला. पांढरे तीळ आणि लाल तिखट. कोथिंबीर मी काल आणलेली, काल म्हणजे दुपारी आणलेली ती. ही मी टिश्यूमध्ये असं घालून ठेवले पिशवी. त्याच्यातली थोडी घेऊया, खराब व्हायच्या आधी वापरून टाकलेली बरी. अशी पण ही कोवळी आहे. टिश्यू पण बिचारा खराब झाला आहे, पिशवीत घालून ठेवले तुम्ही. ना हे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतले, ती घालूया. ह्याच्यामध्ये लवकर बारीक होते. पीठ घालून घेऊया. मोबाईल ठेवायला इथं काहीच हे नाही आहे. थोडंसं गव्हाचं पीठ घातले मी. हे थालीपीठाचं पीठ आहे मी आणलेलं. तेवढं करूया, नको संपणार नाही. सोहम आणले हे नाचणीचे पीठ विकत. कशाला आणले काय माहिती, काय करत पण नाही. गावणे येतात का? गावरा नाही. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि गोळा असा मळून घेते. सोहम पाटील आलेले आहेत आणि आता कुठला मंत्र म्हणणार आहेत आंघोळ करताना. आज आहे काय आहे मग? मौनी अमावस्या. हां, दर्श मौनी अमावस्या आहे. आणि जे लोक प्रयागराजला जाऊ शकत नाहीत महाकुंभ मेळ्यासाठी, त्यांच्यासाठी एक मंत्र आहे. त्यांनी तो मंत्र म्हणून आंघोळ करायची. त्रिवेणीम माधवम सोमम भरद्वाजम च वासुकीम वंदे अक्षयवटम शेषम प्रयागम तीर्थनायकम, असं म्हणायचं ना आंघोळ करायचं. या आंघोळ करताना आपण असं हे करत नाही, अर्घ्य देत नाही सूर्याला.
ईशान्येच्या दिशेनं प्रयागराज आहे ना महाराष्ट्राच्या, हम्म, मग ईशान्येच्या दिशेला तोंड करून म्हणायचं. म्हणायचं ते. ओके, चला आमची थालीपीठाची तयारी झालेली आहे. पीठ मळले. हा कपडा आणलेला आहे मी, चांगला स्वच्छ धुतलेला आहे बरं का. कोणी असं म्हण नाही कपडा चांगला नाही आहे, धुतलेला आहे मी. ठेवला होता मी खास इथं. आणि हे तीळ घेतले, सोहमनं बटर एक छोटं अमूलचं पॅकेट आणले, दही आणले. आणि आता आणि हे आमची आहे काईल. काल मी त्याच्यामध्ये डोसे केले होते ते गोडवाले, त्यामुळे स्वच्छ धुवून मी ठेवलेली आहे. धुवूनच ठेवते मी ती, पिशवीत घालून ठेवायची. थालीपीठं मी तुम्हाला खूप वेळा दाखवलेली आहेत. आणि भाज्या आणल्यात काल, सगळ्या त्या भाज्या संपवायच्या पण आहेत. आणि काहीतरी वेगळा पोरांना नाश्ता जेव्हा येतो आपण, तर उपीट पोहे हे तर कॉमन आहे, तो स्वतः आपण बनवतो, म्हणून मी काहीतरी थोडंसं वेगळं करत असते. येतानाच मी हे थालीपीठाचं पीठ असं अंबरनाथमधून घेऊन आलेले, कारण की मी इथं कुठं करत बसा म्हणून तिथं घरी मी बनवलेलं होतं जास्त. ते सोमसाठी अजून एक्स्ट्रा थोडं बनवलं आणि घेऊन आले. मी थालीपीठाला थोडंसं असं वरती पाणी लावते, म्हणजे अशी कोरडी कोरडी होत नाही थालीपीठं खाताना, की एकदम चांगली अशी मऊसूत तोंडामध्ये लागतात. त्याच्यामुळे थोडंसं अगदीच पाणी लावते. थंडीचे दिवस आहेत, थालीपीठासारखा नाश्ता सकाळी नक्की करा. आणि की नाही खूप सारे असे पांढरे तीळ लावायचे, कारण थंडी आहे. पांढरे तीळ आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवतात आणि चांगलं असते आपल्या हाडांसाठी वगैरे, मजबूती येते खूप. आणि असे ड्रायफ्रूट्स म्हणा सकाळी भिजत घालून खायचं, हे वगैरे सगळं थंडीमध्ये जास्त केलं पाहिजेत. थालीपीठाचा गोळा असतो तो थोडासा तुम्ही पातळ करू शकता, म्हणजे थोडंसं पीठ सैलसर भिजवलं ना की थापताना आपल्याला थोडं सोपं जातं. पण पातळ थापायचं बरं का. आणि एकदम मोठ्या गॅसवरती कधी पण थालीपीठं भाजायची नाहीत, जाळून काढायची नाहीत अजिबात. अगदी व्यवस्थित खरपूस भाजायची. म्हणजे कसं असतं, कडधान्य खूप असतात, वेगवेगळ्या प्रकारची धान्य असतात, प्रत्येक पदार्थाचा की नाही शिजण्याचा वेळ वेगळा असतो. त्यामुळे नेहमी थालीपीठं की नाही अशी मीडियम गॅसवरतीच भाजायची आणि मग छान होतात. त्याच्यामुळं आता मी अशी, तुम्ही काय करता, तुमच्याकडे जाळी जर नसेल ना तर एखादं छोटीशी प्लेट खाली ठेवायची आणि त्याच्यावरती थालीपीठ ठेवत जायचं, म्हणजे की नाही प्लेटमध्ये असं पाणी त्याचं पडतं आणि असे खालचं जे थालीपीठ असतं ना ते असं ओलं होत नाही आणि मग ते खराब होतं खालचं बघा थालीपीठ. त्यामुळं की नाही नेहमी असं प्लेट ठेवायचं किंवा जाळीत ठेवायचं. थालीपीठ इकडं होतं आहे, थालीपीठ आणि दही घेतलं आहे. सुमो हे खोलून घे बाबा आता तू, बटरचं खोलून घे. दिवा लावतोय तो. आणि असं आणलं जरा, हे मी आवळा आणि हळदीचं त्याला बनवून दिला ज्यूस, नंतर तेल म्हणून ठेवलं आहे. एवढा पसारा होतो ना सकाळ गडबड घासली की. घे रे ते, एका हातानं टाकण्याच्या नादात तिकडं पडलं त्या कोपऱ्यात. बाहेर ठेवलं म्हणजे होणार की एवढं लवकर मेल्ट झालं, सॉफ्ट झालं. घे पाहिजे तुला अंधारा, एवढं बी खायचं नाही, म्हटलं चांगलं नसतंय. एवढं करीत बघ 8:45 झाले आणि याला जायचं आहे 9 वाजता. पोरगं पण ना भारी आहे. झाले का तिखट मीठ थालीपीठात? कमी झाले, कमी झाले मीठ, तिखट झाले नाहीत, बरोबर झालेत ना? हां मीठ कमी असेल, मला पण वाटलं. पीठ जरा जास्त घेतलं ना मी, ते काहीतरी हेल्दी ऑप्शन. रोज थोडी असं बनवून खातोस तू. काल जी मेथी आणली होती ना ती म्हटलं आज करावी. आज आहे तारीख बघा 29 आणि सोमला आमच्या मेथीची भाजी अशी आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी वेगळी काहीतरी भाजी करावी म्हणून मी लसूणी मेथी करायला घेतलेली आहे. तर इकडे लसूण कापून घेतला आहे आणि ही गाजरं आहेत
3 गाजरं घेतलेत मी. याचा हलवा बनवणार आहे. सोलून ठेवलेत, आता ते किसायचे आहेत मला. आणि इकडं हा लसूण बारीक करून घेतला आहे. तर तुमच्याशी चला मी रेसिपी शेअर करते. हा एक कांदापातचं एक हे घेतलेलं आहे दंडी. आणि इकडं आहे थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे. हे तळलेले होते, म्हटलं हे यूज करावेत. आणि हे तीळ. तर दाखवते मी तुम्हाला कशी मी लसूणी मेथी बनवते. आणि ही भाजी खूप छान होते. मुलांना जर भाजी आवडत नसेल ना मेथीची, तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तर थोडंसं तेल घालूया आधी. अगदीच थोडं घालायचं, फक्त आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे. तेल गरम झालंय, आपण लसूण आणि मिरची घालूया. आता ही मेथी घालायची. याला 2च मिनिटं आपण परतून घेऊया. तर हा माझा सेटअप आहे. वरती ठेवला मोबाईल, नेहमी पडतो, मग काही करता येत नाही. ते बघा, थोडंसं 2 मिनिटं परतून घेऊया आपण याला. आणि आता मसाला एक बनवूया त्याच्यासाठी. तर थोडेसे पांढरे तीळ आणि हे शेंगदाणे. तुम्ही याच्यामध्ये की नाही फुटाण्याची डाळ पण घालू शकता, नसेल तर मग बेसन भाजून घालायला लागेल. आता हे मी बारीक करून घेते मिक्सरला. थोडंसं पाणी घालते याच्यात आणि बारीक करून घेते. मेथी काढून ठेवले. आता आपण त्याला फोडणी घालून घेऊया. ह्याच भांड्यामध्ये मी फोडणी घालणार आहे. तेल घातलंय, थोडंसं जिरं घालायचं, हिंग घालूया, लसूणी लसूणी मेथी आहे म्हणजे लसूण थोडी जास्त घालायची. आणि हा कांदा आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बेसन पण घालू शकता, थोडं भाजायचं असेल तर. आता मी नाही घालणार आहे, पण बेसन घाला बरं का, चांगलं लागतंय. आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी. आपण बारीक करून घेतला एक टोमॅटो. आता याच्यामध्ये घालूया आपण मसाले. तर 1 चमचा लाल तिखट, थोडंसं धनिया पावडर रेडीमेड आहे, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद. हे सगळं मिक्स करून घेऊया. मीठ पण घालायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ घालूया म्हणजे लवकर टोमॅटो की नाही पाणी सोडतो आणि तेल पण सुटतं लगेच. टोमॅटो चांगला परतून झाला की मग आपण याच्यामध्ये ही जी पेस्ट आपण करून ठेवले शेंगदाणा आणि तिळाची, ती घालूया. बघू शकताय मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये की नाही मेथी घालूया आणि थोडासा कांदापात आहे. कांदापात मी असंच घातलाय, माझ्याकडे आहे जास्त म्हणून. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पातळ करायचं. शिजलेलंच आहे सगळं, आता जास्त वेळ लागत नाही. भाताबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता. हे भारी लागते, वेगळी लागते आणि पोरांना पण आवडते. थोडंसं मी याच्यामध्ये गरम पाणी घालते. गाजरचा हलवा करून घेते. तर तूप गरम करूया. हे पण बघा देशी गाईचंच तूप आहे. कांक्रेज बिलोना घी, कांक्रेज प्रकारच्या ज्या गाई असतात ना त्यांचं आहे.
तर सगळ्यात आधी मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे. ड्रायफ्रुट्स भाजून त्याच्यातच मग मी हे गाजरं पण व्यवस्थित तळून घेते. गाजर किसून घेतले. 12:30 वाजले बघता बघता. केस धुवायचे आहेत म्हणून थांबले मी. म्हटलं स्वयंपाक आधी करून घेते मग सगळं आवडते. असं हे पोरांच्या सोबत इकडे आलं ना की असं होते. सवय नाही आहे ना. व्हिडिओ पण एक एडिट केला त्याच्यामुळे की नाही वेळ झाला मला. आता हे ड्रायफ्रुट्स लाल झाले जरा की मग आपण याच्यामध्ये हे घालूया गाजर. दूध थोडंसंच आहे तेवढ्यातच करणार आहे. मी आणायला नाही जाणार आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता मेथी. अंधार आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. ड्रायफ्रुट्स लाल झाले. आता आपण याच्यामध्ये हे गाजर तर चला मंडळी आता मी भाकरी करून घेते. इतक्या पटपट पटपट आंघोळ केली असं पण 1 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटात चव मिळेल. तर आता मी भाकरी करून घेते आणि त्याला जेवायला वाटते. चला आता व्हिडिओ काय मी कंटिन्यू करणार नाही तेवढी हिंमत राहिली नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सोमला आमच्या लसूणी मेथी दिली मी. जराशी स्प्राऊट दिले आणि हलवा दिले. तर मेथीची भाजी सांग कशी झाली खाऊन. पोरगा आलेला आहे दमून. ह्यालाच झाला वेळ आणि मी एवढी घाई गडबड करून करून स्वयंपाक केला. लेट सोडलं तुम्हाला. तुला मेथीची भाजी अशी आवडत नाही ना म्हणून ती तशी केली रे. झाली का जरा वेगळी. पण ती अशी खूप अशी नुसतीच भाजी असते ना. त्यात काय हे नसते. शेंगदाणा तीळ असं घातले रे याच्या ग्रेव्ही टाईप असं.